राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एक महत्त्वाची सूचना, आपण जे शक्तिवर्धक औषध बनवलेलं आहे चांगल्या प्रकारे रिझल्ट चालू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फक्त मी माझ्या सबस्क्रायबरसाठी बनवलेली आहे, आपल्या फॅमिलीसाठी बनवलेलं आहे. स्वाम्या गोम्या आमका तामका पावणार आवळा देऊच नका. मग माझी कॅपॅसिटी नाही तेवढ्या लोकांना पुरवायची, लक्षात घ्या. ही आपल्या लोकांसाठी आहे, माझ्या सबस्क्रायबरसाठी, आणि ती काळाची गरज आहे, ही लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, आणि मी काय तुम्हाला फुकाट देत नाही, हाय ती खरं सांगतो. 130 रुपये नफा ठेवून देतोय, पण अर्धा किलो देतो. म्हणजे आपलं हाई असं आहे, घेतलं घ्या नाही तर नका घेऊ बा, हाई खरं. महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आजचा जो विषय थोडा वेगळा सांगायचा आहे. वेगळा म्हणजे थोडी आतली गोष्ट आहे, आणि आतला ऐकायला तुम्हाला नेहमीच आवडतं. थोडा गंभीर विषय, पण जिथं गंभीर तिथं आपण खंबीर, ही तुम्हाला पण माहिती. 4 मुली आहेत, चारही मुंबईच्या एका नामांकित शाळेमध्ये हॉस्टेलला आहेत. असून द्या, एका मुलीवर माझं विशेष त्याकरता स्टोरी बनावं लागली. पल्लवी, तिघींचं नाव आहे शशी, काजल, मीना, हे वेगळ्या आणि पल्लवी वेगळी. पल्लवी म्हणजे बडं मोठं खांड 30-40 शेरड्याचं घर. वडील उठणार सकाळच्या पारी, आणि वन विभागाची जमीन होती 2,500-3 हजार एकर. अहिल्यानगरमध्ये बघा कुठे आहे 3,000 एकर जमीन. असून दे, तर ती डोक्याला एवढी सुपर पोरगी, आणि पुरी नव्हती तरी डोक्याला पुढंच असतात. की त्या आईबापाची की इच्छा होती की बाबा माझी पोरगी काहीतरी, आणि बापाच्या तर काळजाचा तुकडा होती. आई चांगली, सकाळच्या पारी लवकर उठणार, पार लेपाट गरम होस तवर, ऊन पडल्यावर तवर काम नाही तिथं, ती कुठं असन तिथं असन. पण लवकर उठणार, जाडलोट, शिनकूर, हे 2 गोष्टी करायच्या. तडा तडा सरपान मोडायचा हाताने, चूल पेटायला घालायची, पाणी तापवायचं कडक. वडील उठणार, 2 गायांच्या दारा काढणार, किटली घेऊन जाणार. माघारी आलं तवर भाकरी तयार, कोरड्यास तयार, कालवान तयार. तेवढं मुरगाळले आपली भाकरी 1-2 हांड, पाण्याची बाटली घेतली की 30-40, 2 खांडी, 2 खांड्या. एक खंडी असती 20 शेळ्यांची, 20 शेळ्यांची 2 खांड्या शेरड्या. कुत्रं एक मोठं सोडलं, निघाले डोंगराला. धारदार कुऱ्हाडजवळ डाळावं लागतं. म्हणजे काही बाबळी, लिंब ही डाळली ना, त्याचा पाला ती खात्यात. ह्या दिवसात जरा अडचणी ती खाण्यापिण्याची. शेंगा असत्या बाबळीच्या, ते हाणावं लागतात, असा विषय. पोरगी एवढी ती पल्लवी डोक्याला हुशार. त्या आईची एका देवावर श्रद्धा होती. तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये लाखो भक्त आहेत, लाखो. वेगवेगळे आपापल्या श्रद्धेनुसार लोक देवाची पूजा करतात. श्री स्वामी समर्थ बऱ्याच भक्तांना, आणि त्यांना माहिती, कुणी त्यांना काय सांगायची गरज नाही, की आत्मानुभव त्यांना अनुभव आलेला आहे. काही संकट आलं, काय आलं, नामस्मरण केलं की त्यांचं कुठल्याही प्रकारे मदत होते, पण होते. ही सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, पण काही लोकांना पटत नाही. असू द्या, त्यांचा अधिकार आहे. त्या आईला स्वामी समर्थांची, आणि वर्षात 1 वारी तिची चुकायची नाही. आई वडील दोघं पोरांना घेऊन जायचे अक्कलकोटला. तिने आपलं सकाळच्या पारी बसमा टिकला लावायचं, स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं. काय त्या पल्लवीला चांगल्या प्रकारचे संस्कार दिलेले पोरगी. 12वी 87.5 एवढ्या टक्क्याने ती पास झाली. नंबर लागला मुंबईला, लेख चालली. आईचं डोळं पाणावलं, बापाचं डोळं पाणावलं. भाऊ आता थोरला, चल मी सोडावतो. तिचे कपडे, तिची बॅग, पैसे जवळ 5,000 रुपये, आणि तिची सोय लावून दिली. तिथं मुलींचं हॉस्टेल आहे, आणि तिला करायचं होतं आय टी इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्समध्ये. दिली, सोडली तिथं. आता ही पल्लवी जशी ग्रामीण जीवनातून, ग्रामीण ह्याच्यातून आली गावाकडून शहरात, ही काय ती चकाकणाऱ्या लाईटी, त्याच्या नाही का 10 का 15 रुपयाला एक माळ मिळते बघा, देवळाला येते ते चायनाच्या माळा, लय आकर्षक बल, रंगीबेरंगी बल, अशा प्रकारची ही मुंबई. ही मुंबई नेमकी कोणाची आहे ही लक्षात घ्या. ही मुंबई फक्त पैसेवालीची. ज्याच्या खिशात दमडा नाही ना, त्याची मुंबई नाही. ते मोबाईल सारखं जे, मोबाईलमध्ये बघा तुम्ही काही लावा, बुर्ज खलिफा, मिया खलिफा, पण ते दिसायला आहे, ते असायला आहे का? नाही.
तसाच प्रकार आहे मुंबईचा. त्याच्या खिशात पैसा नाही ना, त्यांनी फक्त बघायचं बा. हा, जेवायचं म्हणलं तरी मग तो 5 स्टारमध्ये जाणार आहे का? नाही जाणार. चांगल्या हॉटेलमध्ये जाणार आहे का? नाही. 240 रुपयाला आणि 300 रुपयाला एक भाजी, 70 रुपयाला रोटी. कायला मारायला जाईल ते? वडापाव बघणार 20 रुपयाला कुठे मिळते, चटणी फ्रीमध्ये थोडी मिळते, तिथं डोकं लावणार ते. असं असतं पैशाचं गणित. पोरगीनं सगळं बघितलं, सगळं झालं. ह्या 3 पोरी हॉस्टेलमध्ये. तर हॉस्टेलचा विषय असा होता आणि हा ट्रॅप असतो. आजही शेकडो ठिकाणी हा प्रकार चाललाय. हा, मग कोणाचा किती कायद्याचा वचक आहे, कोण कायदा चालवतो, काय ह्या गोष्टी थोड्या बाजूला राहून द्या. पण आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं, काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो. ही पल्लवी त्या 3 पोरींच्यात गेली बा, शशी, काजल आणि मीना. एकमेकाची गरज असती एकत्र राहण्याची, कारण भाडं विभागून जातं सगळं. राहिल्या आता ह्या टोचकावण्या 12वी झालेल्या, स्वतःच्या हाताने स्वतः स्वयंपाकार रोग येतो घ्यायला. नवऱ्याचं काय करणार ती? नवऱ्याला तर 498, त्याचा विषय नाही काय. स्वतःचे कपडे द्यायला रोग येतो का? चौघी बी. ह्या तिघींनी तिघी थोड्या छेनछबेल्या म्हणजे कसं, मग चांगले वर्तणुकीला, पण अभ्यास सोडून कानात घालायची तसली ती बोटकं, आणि ती हे गाणं ऐक, ती गाणं ऐक. एक वेस्टर्न म्युझिक ऐकायची, दुसरी रॅप सॉन्ग ऐकायची. खतरनाक कार्यक्रम. ही जी आकर्षण आहे ना, ही फार भयानक तुम्हाला सांगतो. आज पण गावाकडच्या ज्या पोरी आहेत ना, एखाद्या लग्न समारंभात एकत्र आल्या तर इथालचं दळदार दणगाट ग्रामीण युवक सोडून त्यांची नजर ती मिशा बाधारलेलं, ते मुंबई म्हणून आले असतं, रंगीत कसं केलेलं, कडक कपडे, जीन्सची पॅन्ट, टी शर्ट, नको तिथं साखळ्या सोडलेल्या, ते बारक्या कमरेचं हस्त मैथूनवालं, तसलं त्यांना लय आवडतं. हा, आणि कसं बे जगाचा नियम आहे तिच्या आईला, चांगल्या झाडाव हा नेहमी माकडच, तिथं विषयच नाही काय. पण तिला ती तांबर शिळीचं दूध पिळून भाकरी बाजरीची मुरगाळणार, एवढा लसणाचा बेला मिरचीचा खाणारा पोरगा तिला आवडत नाही. ती जीव लावते गावाकडचं, देणार ठेवा. हा, लय जीव लावते. हा, पण त्यालाही नाही, ती तिकडं बाहेर, ह्या बघलत सेंट, त्या बघलत सेंट. हा, काहींची तर कातडी कर आपली आतली बघलत सेंटमध्ये, काही सेंटमध्ये ऍसिडी, लक्षात घ्या. बेकार कामी. जाऊन द्या, मारू द्या. आता हे सगळं झाल्यावर ते म्हणले, त्यांच्या हॉस्टेलला त्या दारात एक बाई आली आणि म्हणली, बाळांनो काम शोधतो, मला काम नाही. आता एका स्त्रीचं दुःख दुसरी स्त्री चांगल्या प्रकारे समजू शकते, पण आतली दुनिया सांगणं गरजेचं. कारण आता जून, आता एप्रिल चाललाय, जूनमध्ये नवीन ॲडमिशन आमकं तमकं चालू होईल ना, त्यांच्यासाठी उपयोगाचं आहे. ती बाई म्हणली, बाळांनो हाताला काम द्या, माझे बी लेकरं आहेत, शाळेत शिकते, आता असं तसं. म्हणले आता आम्ही हॉस्टेलला राहतो ह्या चौघी. म्हणल्या तुम्हाला काय काम देणार आहे भाऊ? तुम्ही म्हणले मी सकाळचा स्वयंपाक करून जाईल तुमचा, तुमचे जे कपडे आहेत ते सगळ्यांचे कपडे धुवून इस्त्री करून आणून दे. म्हणजे आता कामाचा कटाळा यांना, अभ्यास, तुमचा अभ्यासाकडे जास्त लक्ष लागेल. आता सगळ्या काय लय हाय फाय कुटुंबातल्या नव्हते, मिडल क्लास, गरीब, जेमतेम गरजेपुरते पैसे मिळायचे. फार फार तर पाणीपुरी आठवड्यातून एकदा खाता येईल, असेच प्रकारचं. ती काही मोठा शोक नाही, काय नाही. सगळ्यांचे कपडे 1000 रुपयाच्या आतले ड्रेस. हा, ती म्हणले बरे वय असं. मग चौघी किती खर्च होतोय काय? म्हणले बरे टेन्शन आहे डोक्याला. रोज यायची ती बाई, स्वयंपाक करायची, काय असेल ती भाजी, आणि कपडे घेऊन जायची. दुसऱ्या दिवशी प्रेस करून धुवून आणून द्यायची व्यवस्थित. चांगलं आहे म्हणले. एक 8-15 दिवस गेलं तर त्या बाईने म्हणले, शेजारच्या मुली कसं करतात, तुम्ही तसं का नाही करत? तुम्ही तुमचे कपडे पाहिले तर 1000 रुपयाच्या आतले आहेत. तुम्ही कुठं हॉटेलमध्ये जेवायला जात नाही कधी, हिथंच भेंडी खाताय, फुलवर खाताय, बट्ट्याची भाजी खाताय. म्हणली त्या श्रीमंत घरचे आहेत, त्यांचा बाप खोऱ्याने ओढतो, काही राजकारणात आहेत, वाट्या घेऊन नको त्याची चाटून कमावतात, काही 2 नंबरवाले आहेत, काही टेबला खालून घेणारे, 70-70 हजार पगार असताना यांची पोरं आहेत ती. त्यांना 20,000 पॉकेटमनी मिळतो महिन्याला, 15-20 हजार. ते जगू शकतात. तसं काय बदल आहे? पण लय मोठा बदल आहे. 4-5 हजार शिवाय ड्रेस नाही, 3,500ची ती ब्रँडेड
हा, ब्रँडेड कंपनीच्या शोरूममध्ये खरेदी कपड्यांची, हाय फाय सेट, मोबाईल नुसतं 1.5 लाखाचं. हा, कॉस्मेटिकचं काय. हा, अशा रस्त्याने सरळ चलत चालल्या तर नुसत्या गमघाटामानी त्या सेंटच तसा आहे, गमघमाट नुसता. ती शेजारची बार भूल चढती पोरांना. आपण पॉन्ड्स लावणार, फेअर अँड लवली लावणार, वरून पॉन्ड्स लावणार, लाले बिलेचा काय तपासच नसतो. ते जर चाललं तर आपल्या मधमाशा सुद्धा येत नाहीत. म्हणली तसं नाही, त्या तुमच्यापेक्षा गरीब आहेत. कसं शक्य आहे म्हणले. मी तुम्हाला आतली गोष्ट सांगते. तुम्ही स्त्री आहात, तुम्ही बाई आहात, हीच तुमच्याकडे सौंदर्य आहे, तुमच्याकडे जी आहे तीच तुम्हाला माहिती नाही. म्हणजे काही कळलं नाही आम्हाला. काय म्हणायचं तुम्हाला. त्या काय करत्यात, एक 10-15 मिनिटाचा टाइमपास करायचा, त्यात रोजचं 5,000 मिळवतात भाऊ. आता ह्या चेअरही टावकारल्या. म्हटले काय भानगड काय नेमकी. काय नाही, एक माणूस असतो आणि तो वासनांद असतो. तो काय करतो, त्याला फक्त काय करायचं, दारूचा गालास भरून द्यायचा रूमवर, आणि तो थोडा स्पर्श वगैरे करतो. ती काय खात नाही, काय तोडून देत नाही, काय नाही विषय, तात्पुरती माझ्या. आणि अशी लोक लई वेळ टिकत नाहीत, 2-4 मिनिटात मोकळी. काय नाही होती यांची. आपल्याला थोड्या मजा बी वाटते. आता कान आहे आपला म्हणले, बोट आहे, कानात खाजवायला आलं, बोट घातलं आणि खाजावलं. पोरींनो, बोटाला बरं वाटतंय का कानाला बरं वाटतंय. हे म्हणले कानालाच बरं वाटतंय. मग तसंच असतं, तो ऐकून घे. ध्यानात ठेवा, हे जग इतकं नालायक आहे की तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. आणि सावध व्हायचं. कसं सावध आहे तुम्हाला सांगतो. कानालाच बरं वाटतंय, तसंच असतं. मजा तर मजा, आणि 5,000 रुपये मिळतात. ती बाई वेगळ्या प्रकारे टेक्निकली त्यांना स्वतःचा देह, स्वतःचा शील विकायला लावत होती. लक्षात घ्या. फक्त बोलण्याची तिची समजून देण्याची भाषा वेगळी होती. ते म्हणले आम्हाला थोडा विचार करू दे. काय नाही, आणि कोणी आता भेटणार जगी असन, ते आपण पेपर वाचून मोबाईल वाचून ते अत्याचार झाला हे झालं, काय नाही म्हणलं. ही सगळा राजी खुशीचा मामला असतो. ती प्रचंड पैशावाले असतात, आणि 5-10 मिनिटात काय होणार आहे. 5-10 मिनिटाचं ते 5,000 रुपये देतात. फक्त मला त्यातला 1,000 द्यावं लागते ना भाऊ. हा, तर मी सेटिंग जोडून देते. चौघीतल्या दोघी तर लगेच तयार. आणि जे स्वामी समर्थांचा फोटो घेऊन आली होती ती पल्लवी, आणि त्यांचं बसवून लावायचं. ती सावध, हा, ती हुशार. तिने गरिबी बघितलेली. 1 डझन ह्या हातात आणि 1 डझन ह्या हातात, 2 डझन तर तिच्या आईने बांगड्या बारल्या. तर जोपर्यंत ह्या हातात 1 बांगडी, हातात 1 बांगडी, फुटत्यात काम करताना बांगड्या, एक राहत नाही, तेव्हा 6 घालून यायची. ही परिस्थिती ते लेकीला माहित होती, स्वामी समर्थांच्या भक्ताला माहित होती. ती सावध झाली. बर, ते तिघींना म्हणली, ए भावटे का काय, अगं धंदा करायला होती ती तुम्हाला, धंदा येडी का काय. पण पैशासाठी तुम्ही काही करताल का, आपण आलोय कशाला काय, ही त्यांना शिवा. तू काकोबाई ये, तू ग बस. ती जीन मला घ्यायची होती, ते हे घ्यायचं होतं. आणि काय नवरा तरी कोण येईन कसला काय माहिती. आता कसं चाललंय, हा सोचू खाय खाके बिल्ली चली हाजको. एकदा लग्न ठरलं ना, इकडे काय आपण पास हो नापास हो, शिक्षण हो नाही हो, लग्न ठरलं की सगळा विषय सोडून द्यायचा. हा, आणि नवऱ्याला कायच कळत नाही, एवढं इडी असतात. सुरुवातीला पाहिलं रात्री थोडं नको 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 करायचं, 2-3 दिवस त्याला वाटतं हाय कोरखटी मिळाली काय नाही, लागलं फडी, तुम्हाला आतलं कळायचं नाही, लय दुनिया बेकार, असं करायचं. म्हणले तिघी तर तयार झाल्या. जी पल्लवी होती स्वामी समर्थांची भक्त, तिने ओळखून घेतलं की ह्या आता नको त्याच्या खाली पाडणार, संध्याकाळी घरी येणार, आईबापाला काय माहीत नसणार यांच्या, आणि ही माझ्या समोर मायना करणार, वेगवेगळे पदार्थ आणून खाणार, कपडे घालणार, हे घालणार. साले ही दुनिया आपली नाही. मला काहीतरी बनायचंय, माझा IQ चांगला आहे, माझं हे चांगलं आहे. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई बापाला कसं का व्हायला पण म्हातारपणी सुखी ठेवायचे. हा, भाऊ येत थोरला, त्याला काम नाही, तो दुकान टाकले त्यांनी, मोटरी भरायचं. मोटरी भर म्हणजे मोटर रिवर्डिंग म्हणून एक प्रकार असतो. जळलेली मोटार काय नवीन आणत नाहीत ग्रामीण भागात. ती मोटर जळली की ती 2-3 हजार रुपये देऊन भरून घ्यायची, परत वापरायची, असा विषय. तिच्या डोक्यात वेगळं होतं. पल्लवीने विचार केला, स्वामी समर्थांच्या मूर्ती हातात घेतली, बॅग भरली, म्हणले स्वामी तुम्हीच बघून घ्या आता. सहज बाहेर पडली, घरी कळावलं नाही काय नाही.
आणि साईडच्या ज्या बाकीच्या रूम होत्या त्याच्यामध्ये गरीब आदिवासी समाजातल्या मुली होत्या काही, त्यांचं कपडे कपडे चपला साध्या स्लीपर ही ती त्यांच्याकडे गेली. म्हणली काही कारणास्तव मैत्रीचं माझं पटत नाही, आमचे विचार जुळत नाही, मग स्वामी समर्थांची बघतंय, मला तुमच्या रूममध्ये जागा देताल का हो? ती म्हणली काय नाही, आम्ही दोघीच आहेत, तिघे होतील, काय अडचण नाही, राह तू. आणि कपडे आणि जेवण म्हणली स्वतः ताकद आहे का आपली म्हणली ही करायची, आपण स्वतः करू सगळं, रोज एकीची बारी, चालतंय म्हणली. लगेच त्या तिघींनी हिला म्हणलं नाही तू का चालली, आणि ही तिला म्हणली नाही तुम्ही काय, तुमच्या पत्तीने तुम्ही जागा, तुमचा आयुष्य आहे. आणि वय वर्ष 18 म्हणल्यावर तुमच्या डोक्यात आलं तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन बापानं आई बापाला आत टाकू शकता कायदेशीर. त्यामुळे तुम्ही जाऊन द्या गाडी, म्हणजे डोक्याला ताण नाही. उचललं बोचक, आले ते तिथे, तिथं ते अभ्यासन तिथं चालू झालं त्या पल्लवीच. कारण स्वामींचा आशीर्वाद होता, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तिथे तिच्या मार्गाने ती गेली. शेतीगींचा मॅटर लईच वेगळा झाला. शेतीगी जायच्या समजा, त्यातले एकीचाच विषय सांगतो काय झाला. शशी, काजल आणि मीना ह्यापैकी जी काजल होती त्या बाईने रिक्षाने त्याला ह्याला नेली लॉजला. तिथं आत गेली की आलं बा एक तराट चैन गळ्यातली, पण मरतोकडा माणूस 50-55चा, म्हणजे असं हाडकाला कातडा चिकटल्या कशा अशा सुरकुत्या पडतात तसा माणूस आला. तर आला, त्यांनी ओल्ड मॉंगचं क्वार्टर काढली, स्वतः भरली. दुसऱ्या खिशातून गुलाबी कलरची बाटली काढली, तिचं नाव होडका. म्हणले हे काय मी घेत नाही, एवढीशाने काय होणार आहे. कसं असतं म्हणला, पुरीला पाजल्याशिवाय, पुढच्याच ह्याला पाजल्याशिवाय ती अशी मोकळेपणाने शरीर देत नाही त्याचं, ती अशी ढिल्ली झाली पाहिजे, ती अशी बेधुंद झाली पाहिजे. बघा ही अशी दुनिया आहे. मला ती लाजून लपून आखडून तसलं जमत नाही, मला कसा मोका डाखळा कार्यक्रम पाहिजे. थोडी एवढीच घेतली बा, त्याला तर बरं वाटलं, पण लागलं बा असं व्हायला. काय ती म्हातारडच होतं, केला असं वळवळ, गडीभर गेलं निघून, ती पडलं निवांत टिंगारवर कडून. हिला थोडं लेस असं आपण काहीतरी मनात, आता ही कसं असतं, आतलं मनातलं युद्ध चालू होतं ध्यानात ठेवा. हा, मनातलं युद्ध तिच्यात चालू झालं, आपण लय वाईट केलं, आपण काय वाईटच केलं. पण जेव्हा 500-500च्या 10 नोटा हातात पडल्या, तेव्हा तिला वाटलं आता ह्याच्यात आपण चांगलं जेवण करू शकतो, मल्टीप्लेक्सला चित्रपट पाहू शकतो, चांगलं परिधान करू शकतो, चांगलं कॉस्मेटिक्स हायफाय वापरू शकतो, चांगल्या प्रकारच्या सँडल बिंडल घेऊ शकतो. मग काय 4000चं सँडल, एका शॉटला तर सँडल झालं. ही दुनिया अशी आहे, याच्यात कुणीही विचार केला नाही ह्या तिघीपैकी की आपल्या आईबापाने आपल्यासाठी काहीतरी केलं, काहीतरी कर. हे कलियुगच असं आहे, काय करायचं ज्याच्या त्याच्या ह्याच्यात आहे. तुम्ही फक्त तुमचं कर्तव्य करू शकता, लक्षात घ्या. पुढं काय होईल आणि काय नाही हे त्याच्या हातात आहे, आणि त्या पुरीच्या हातात आहे, मेंदू अवलंबून आहे. काय विषय कसा आहे, तुम्ही लहानपणापासून काही संस्कार केल्यात त्याच्या अवलंबून आहे, ध्यानात ठेवा. आपला बाप आपल्या आई संग कसा वागलाय, पिऊन येऊन कशा शिवाय दिल्यात, मारझोड केली, काय नाही, पोरीला कुठं काय नसतं, ती काही दिवस जाण्या मरू द्या, त्यांना काही आदर नसतो. ह्या तिघींना पियाला तर शिकल्याच, फोकाटची मिळायची म्हणून, नंतर पदर घ्यायला लावल्या, पण पैसा मजबूत घ्यायला लागला त्यांच्याकडे. आणि तिथं काय कुणी काय असे स्टॉक एक्सचेंज मध्ये जाऊन टॉपचे 10-11 शेअर्स घेतले नाही, स्वतःची टीम तयार केली नाही, कुणी नाही. इन्व्हेस्टमेंट हा प्रकार नाही, फक्त चंगळवाद, लेणं खाणं हागून येणं, काय नाही ह्याच्या पलीकडे. ही काताड आहे ना, चमडी की दुनिया, हे जसं वय ना तसं ते रूप बदलतं. पुढचं फ्युचर काय माहिती नाही. बघायचा पैशावाला, त्याला काय चांगलं मेकअप करून उभे राहिले की कुणी पास करते. आता तर शॉर्टेजच आहे मुलींचं. चांगला पैशावाला बघायचा, त्या काय 498 मनासारखं जगायचं असेल तर काढत त्याकडून पैसे, त्याला काय जगायचं कसं बी. पण ज्या वेळेस लाज मरती त्याच्यावेळेस हा विषय चालू होतो. ती एक प्रोफेशनल प्रॉस्टिट्यूशन, ती अशीच होती. मन तिचं काय म्हणते, मिले मॉडर्न दुनियादारी काय नाही, असे झालं बा. ते तिघींचं पुरी वाट लागली तुम्हाला सांग, आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित झालं. काही काळ निघून गेला,
आता ते सेवा शुल्क म्हणून एक विभाग आहे, तुम्हाला सांगतो. ते काय म्हणतात काय त्याला, ते बुटे नाही का तिकडून आले, एक्साईज डिपार्टमेंट, त्याच्यामधली अधिकारी ही पल्लवी आहे. आज आज पल्लवी ती सक्सेस झाली. दोघीची लग्न झाली. एकीने वेश्या व्यवसाय स्वीकारला. ध्यानात घ्या, ती एक जी होती त्यातली तिने वेश्या व्यवसाय स्वीकारला. तिच्याकडेही लाखो रुपये आहेत, पण ती 10,000 12,000 देऊन सर्व्हिस देते. असा विषय. लग्न केलंच नाही, काय करायचं का? काय एखादा पंटर पाठवला, त्याच्याबरोबर 12 महिने हिंडली फिरली, सगळं काही केलं, पैसे घेतले, त्याचा कटला, त्याला सोडून दिला, दुसरा पकडला, त्याला काय? अशा प्रकारे आता फ्युचर त्यांची त्यांना माहिती. दोघींची टाकली लग्न करून. पण पल्लवी आयुष्यात सक्सेस झाली योगायोगाने. तिचं आता गेल्या वर्षी लग्न झाले. हा, नवराही चांगला मिळाला, सुखी संसार. आणि हे फक्त एकाच गोष्टीमुळे झालं, श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद. ध्यानात घ्या, तुम्ही जितकं अध्यात्माशी कनेक्ट राहताल तेवढं तुम्ही तरणार म्हणजे तरणार. कोणाचा तुम्हाला कोण त्रास देतंय, काय करण्याचा विषय लागला फडी. आई बागलामुखी अष्टमहाविद्या ध्यानात ठेवा. मा कामाख्या. आता जसं वारा सुटून तसं पाठ द्यायला शिकायचं, कधी पण ध्यानात ठेवा. अध्यात्माशी जो कनेक्ट आहे ना, तेच तरणार आहे. नाहीतर ह्या जगाच्या बाजारात तुमचा गेम नक्की वाजणार. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.